नमस्कार. आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबे सर यांच्या 31व्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत मी रुपाली तुकाराम भोरकडे राहणार शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे मोबाईल इंटरनेट अतिवापर शाप की वरदान. प्रत्येक माणसाला आज लागले मोबाईलचं खूळ. प्रसिद्धीसाठी की ज्ञानासाठी कारण शोधा याचे मूळ. मोबाईलचा अतिवापर वरदान आहे की शाप. मोबाईलचा अतिवापर वरदान आहे की शाप. विचार कर माणसा कळेल सर्व आपोआप. जगभरातील माहिती मोबाईल इंटरनेटमुळे कळते. लहानांपासून मोठ्यापर्यंतचे मन मोबाईलकडेच वळते. ज्ञानासाठी वापर करणे खरोखरच आहे इष्ट. बुद्धीत भर पडते चांगली. जास्त करावे लागत नाही कष्ट. पण आजकाल मात्र जरा मोबाईलचा होतोय अतिवापर. कोणाच्या डोक्यावर फोडायचे याचे सांगा तुम्ही खापर. माणूस गुलाम झालाय तहान भूकही विसरला आता. माणसांशी बोलणे सोडून मोबाईलशी मारतो बाता. तंत्रज्ञानाचाही योग्य वापर व्हायलाच हवा. माणसाच्या प्रगतीचा मार्ग दिसतो त्यातूनच नवा. अतिरेक नको फक्त समतोल साधून बघा. नव्या जुन्याची सांगड घालून आयुष्य आनंदात जगा. धन्यवाद.